आमदार महेंद्र थोरवे यांचे नियोजन जबरदस्त, महिलांनी केले कौतुक। खोपोली शहरात आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन व खोपोली शहर शिवसेना महिला आघाडी आयोजित नारी वैभव भारत दर्शन नृत्य स्पर्धा कार्यक्रम शनिवार सप्टेंबर 13 रोजी महाराजा मंगल कार्यालय खोपोली येथे पार पडला। भारत देशातील विविधतेने नटलेली संस्कृती आपल्या नृत्य शैलीतून सादर करण्यात आली। महाराष्ट्रातील विविध भागातील संस्कृती या नृत्य आविष्कारातून सादर करीत महिलांनी नृत्य स्पर्धेचा आस्वाद घेतला। महाराष्ट्रातील कोकणी, कोळी, लावणी, आदिवासी, धनगर नृत्य, लोकनृत्य तसेच देशातील गुजरात, राजस्थान, आसाम, गोवा, केरळ, पंजाब, काश्मीर, कर्नाटक इत्यादी विविध राज्यातील सांस्कृतिक लोकनृत्य यावेळी सादर करण्यात आले। या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे मराठी चित्रपट अभिनेत्री भार्गवी चिरमुले या कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून उपस्थित होत्या। यावेळी महिलांसाठी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते। प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे 3 क्रमांक काढण्यात आले। प्रथम क्रमांक खोपोली पंजाबी नृत्य ग्रुप यांना 15,000 रुपये, द्वितीय क्रमांक दुर्गा क्लब खोपोली राजस्थानी नृत्य 11,000 रुपये, तर तृतीय क्रमांक ओम साई महिला ग्रुप यांना आदिवासी नृत्य यांना 7,000 रुपये रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन विजेत्यांचा सन्मान करण्यात आला। विशेष म्हणजे सर्व सहभागी नृत्य सादर करणाऱ्या महिला ग्रुप यांना रोख 5,000 रुपये देण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनिया रुपवते व माजी नगरसेविका जीनी सॅम्युअल यांनी केले। यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांच्या सौभाग्यवती मीनाताई महेंद्र थोरवे, माधवी रिठे, अर्चना पाटील, रूपाली जाधव, महिला शहर अध्यक्षा प्रिया जाधव, कांचनताई जाधव, जयश्री मिंडे, सोनिया रुपवते, अनिता वायकर, जीनी सॅम्युअल, जयबुनिसा शेख, भावना सूर्यवंशी, पल्लवी देसाई तसेच खोपोली शहर अध्यक्ष संदीप पाटील, शिवसेना नेते सुनील पाटील, मोहन औसरमल, माजी उपनगराध्यक्ष कुलदीपकभाई शेंडे, राजू गायकवाड, संतोष मालकर,